नमस्कार, KGS कुकिंगमध्ये आपलं स्वागत. तुम्ही मला भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चला तर मग टोमॅटो कांदा सार कसा बनवायचा ते सांगते. एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काहीच नसेल तर 5 मिनिटात ही रेसिपी तयार होते आणि हा सार जर एकदा खाल्ला तर रोजच हा सार तुम्ही बनवाल. खाण्यासाठी हा सार खूपच छान लागतो. कितीही खाल्ला तरी खावाच वाटतो. चला तर मग कढईत 2 ग्लास पाणी टाकून घ्या. त्या पाण्यावर 1 वाटी ठेवून त्यात मूठभर कच्चे शेंगदाणे टाकून थोडं पाणी आणि मीठ टाका. नंतर कढईतील पाण्यात 2 चिरलेले कांदे, काप केलेले 2 टोमॅटो, 4-5 हिरवी मिरची टाका व कढईवरती झाकण ठेवा. 5 मिनिटातच मोठ्या गॅसवर पाणी उकळू द्या. 5 मिनिटांनी गॅस बंद करा. थंड झाल्यावरती वाफवलेला कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. दुसऱ्या कढईत तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरी, थोडा कांदा टाकून परता. वाटलेलं वाटणही त्या तेलात टाकून घ्या. त्याच मिक्सरच्या भांड्यात वाफवलेले शेंगदाणे जाडसर वाटून घ्या. कढईत टाकलेले वाटण एकसारखे परतत रहा. घरी पाहुणे आल्यावरती हा सार आवर्जून करून बघा. त्यांना खूपच आवडेल. आता कढीपत्ता वरून कच्चा टाकायचा आहे. आपण जिरी मोहरी टाकतो त्यावेळेस कढीपत्ता तेलात टाकायचा नाही. कच्चा कढीपत्ता वाटणात टाकल्यावरती त्याचा स्वाद सारमध्ये उतरतो व सार आणखीनच चव देतो. वाटणात गरम मसाला, आवडीप्रमाणे थोडी हळद, तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकून एकजीव करून घ्या. नंतर त्यात जाडसर वाटलेले शेंगदाणे वाटून चवीप्रमाणे मीठ टाका व चांगले मिक्स करून गरम पाणी टाका. तुम्हाला सार दाटसर किंवा पातळ जसा आवडेल तसा करू शकता. चांगली उकळी येऊन थोडं शिजू द्या. वरून चिरलेली कोथिंबीर टाका. आपला सार खाण्यासाठी तयार झालेला आहे. तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातावरही आवडीने खाऊ शकता. आपल्याला ही चटपटीत रेसिपी आवडली असेलच. ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा.